आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल पूर्ण झालाय। ससूनचे डीन आज अहवाल सादर करतील। अलंकार पोलीस स्टेशन किंवा पोलीस आयुक्तांना देणार असल्याचं ससून रुग्णालयाचे अधीक्षक यल्लप्पा जाधवांनी माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू झाला होता। त्यानंतर शरद पवार गटाने विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता। याच रुग्णालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली, आंदोलनं करण्यात आली आणि त्यानंतर कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। त्या मीटिंग मध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत। 80 ते 90% काम पूर्ण झालेलं आहे। आज रिपोर्ट सबमिशनचं काम वगैरे होईल आणि संबंधित ऑथॉरिटी जी आहे त्याच्यामध्ये आम्ही एकतर संबंधित पोलीस स्टेशनला वगैरे रिपोर्ट सबमिट करतो अशी पद्धत होती, परंतु याच्यामध्ये अधिष्ठातांना पत्र आल्यामुळे माननीय अधिष्ठाता यांना ते सबमिट करण्यात येईल आणि त्यानंतर कदाचित ते अलंकार पोलीस स्टेशन किंवा कमिशनर ऑफिस या ठिकाणी तो रिपोर्ट सबमिट होईल। दरम्यान पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल सध्या पूर्ण झालाय। ससूनचे डीन आज अहवाल सादर करणार आहेत, तर अलंकार पोलीस स्टेशन किंवा पोलीस आयुक्तांना देणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। ससून रुग्णालयाचे अधीक्षक जे आहेत यल्लप्पा जाधव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरण, या प्रकरणामुळे खरं तर आंदोलन झाली, त्याचबरोबर निषेध व्यक्त करण्यात आला आणि आता कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, अगदी बरोबर आहे। खरं तर ससूनचा अहवाल म्हणजे हा जिल्हा मेडिकल बोर्डाचा अहवाल आहे आणि जिल्हा मेडिकल बोर्ड हे सरकारी रुग्णालय जे असतं शासनाचं, तर ते जे ससून रुग्णालयाचे जे अधीक्षक असतात, सुप्रिटेंडेंट जे असतात, त्यांच्या अध्यक्षतेखाली हे जिल्हा मेडिकल बोर्ड काम करत असतं आणि जर का कुठल्याही रुग्णालयामध्ये जर काही गैरप्रकार घडला असेल किंवा कुठल्या डॉक्टरांनी काही गैरप्रकार केला असेल तर त्यांच्यावरती जर का कायदेशीर कारवाई करायची असती तर असेल तर त्याला जिल्हा मेडिकल बोर्डाची परवानगी लागते, त्याचा अहवाल लागतो आणि तोच अहवाल जो आहे तो अंतिम अहवाल जिल्हा मेडिकल बोर्डाकडून आता अलंकार पोलीस स्टेशनला दिला जाणार आहे। कारण का अलंकार पोलीस स्टेशनमध्ये सगळे जबाब जे आहेत ते नोंदवलेले आहेत। अगदी भिसे कुटुंबियांनी यापूर्वी 2 ते 3 वेळेस अलंकार पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन हे सगळे जबाब जे आहेत ते पोलीस उपायुक्त असतील किंवा तिथल्या सिनियर पीआय मॅडम असतील यांच्या समोर उभे राहून हे सगळे जबाब जे आहेत ते दिलेले आहेत आणि हे सगळे जबाब घेतल्यानंतर ते सगळे जबाब जे आहेत ते पोलीस उपायुक्त असणारे संभाजी कदम यांनी ते जिल्हा मेडिकल बोर्डाकडे दिलेले होते आणि त्यानंतर जिल्हा मेडिकल बोर्डाने या सगळ्याचा तपशील घेतला। इतर 3 अहवाल जे की राज्य सरकारने राधाकिशन पवार उपसंचालक जे की आरोग्य विभागाचे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली एक समिती, धर्मादाय आयुक्तांची असलेली एक समिती आणि तिसरा माता मृत्यू अन्वेषण समिती, या तिन्ही अहवाल आणि पोलिसांकडून आलेले अहवाल या सगळ्याचा तपास करून अभ्यास करून जो आहे तो जिल्हा मेडिकल बोर्डाने शेवटचा अहवाल बनवलेला आहे आणि तो अहवाल आता तयार झालेला आहे, ड्राफ्टिंग पूर्ण झालेला आहे आणि अगदी काही वेळामध्ये जो आहे तो अहवाल अलंकार पोलीस स्टेशनला दिला जाईल अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। कदाचित तो अहवाल पुणे पोलीस आयुक्तांकडे देखील जाऊ शकतो अशी देखील चर्चा सकाळपासून रंगत होती। त्यानंतर ससूनचे डीन जर अहवाल सादर केले तर त्यानंतर कशी कारवाई असेल? ससूनचे डीन म्हणण्यापेक्षा जिल्हा मेडिकल बोर्डाकडून जो अहवाल दिला जाईल त्या अहवालामध्ये नेमकं काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। जर त्या अहवालामध्ये डॉक्टर घैसास असतील किंवा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा हलगर्जीपणा अधोरेखित केला असेल तर त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करा अशा प्रकारचे जर का आदेश जिल्हा मेडिकल बोर्डाने दिले तर अलंकार पोलीस स्टेशन त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करेल। जर का डॉक्टर घैसास यांनी 10 लाख रुपये असं कंसामध्ये राऊंडमध्ये लिहून ठेवलं होतं याचा अर्थ त्यांनी पैसे मागितले होते आणि जर का ते स्पष्ट जर का या अहवालामध्ये केला असेल आणि त्यांच्यावरती जर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जर का या जिल्हा मेडिकल बोर्डाने दिले, ससूनच्या या अहवालातून दिले, तर लगेच अलंकार पोलीस स्टेशन मधून संध्याकाळपर्यंत म्हणजे आता जर समजा तासाभरामध्ये अहवाल केला तर रात्रीपर्यंत गुन्हा दाखल डॉक्टर घैसासांवरती होऊ शकतो आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जर दोषी असेल, तिथलं प्रशासन जर दोषी असेल तर त्यांच्यावर देखील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा जो आहे तो दाखल होऊ शकतो। त्यामुळे हा अहवाल जो आहे तो अंतिम आहे आणि या पीडितेला न्याय मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। जी 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 धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।